मणिकौस्तुभं च मुकुटं केयूरमुद्राङ्कितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजधरं पीताम्बरोद्भासितं मेघश्यामतनुं प्रसन्नवदनं ध्यायेद्यङ्गटनायकं हरिराधीशं सुरैर्वन्दितं व्यङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन व्यङ्कटेशसमो देवो न भूतो न भविष्यति। मुरारी जगन्नाथ नारायण कृपासागरा अच्युता माधवा मधुसूदना श्रीधरा भाग्यवन्ता नमस्कारः वेङ्कटेशा समर्था जय जय गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा 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 श्रीराम। या पुरुषोत्तम मासामध्ये चालवलेल्या या सुंदर अशा पुरुषोत्तम भगवान श्री निवासांच्या सुंदर कथेचा आज
समारोप करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक टवटवीतपणा दिसतोय. सकाळी उद्या कोण कोण सोडायला येणार आहे बुवांना? कालपर्यंत आपण पाहिलं की भगवान श्री हरींनी अवतार का ग्रहण केला, कुठल्या स्थानी ग्रहण केला आणि रामावतारातील दिलेला शब्द सत्य करण्यासाठी, कृष्णावतारातील दिलेला शब्द सत्य करण्यासाठी भगवान श्रीनिवास हे पृथ्वी तलावर तुम्हा आम्हा कलियुगातील पामर जीवांचा उद्धार करण्यासाठी येऊन स्थिर झालेले आहे. आणि आपल्याला एक संदेश यातून ते देत आहेत, जो संदेश आपण आजच्या कथाभागात पाहणार आहोत. आणि तो संदेश असा आहे की या घोर कलियुगामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचंय, उपासना कशी वाढवायची, कोणत्या कोणत्या स्वरूपाची आव्हानं आमच्या समोर येणार आहेत, येत आहेत, सुरू आहेत. आपल्या भाईचारा पाळणाऱ्या शांतताप्रिय समाजाचे लोक जे हवेशीर टोपी घालतात, तिथं थोडी तरी हवा लागावी आणि थोडी तरी बुद्धी यावी या उद्देशानं त्या मंडळीचा किती त्रास आणि काय काय आव्हानं आहेत की आम्हा हिंदूंना एकत्रितपणे कलेक्टिव्हली लक्षात यावी. आणि हा करेल तो करेल असं न म्हणता मी काय करेल हे आमच्या लक्षात यावं. याच्यासाठी भगवान श्रीनिवास या व्यंकटाद्रीवरती विराजमान आहेत. त्यांची कृपा आहे म्हणून आपण हिंदू टिकून आहोत आणि ते प्रत्यक्ष आहेत ही आपली भावना असायला हवी. त्यासाठीच हा कलियुगातील दिव्य अवतार आहे. कालच एक गोष्ट कानावर आली जी पुन्हा पुन्हा झोपलेल्या हिंदूंना कसं उठवायचं हा प्रश्न घेऊन आली. शांतताप्रिय समाजातील घटना उत्तर प्रदेशची आहे, पण उत्तर प्रदेश भारतातच येतो आणि भारत आपला देश आहे असं आपण लहानपणी हात लांब करून प्रतिज्ञा घेत असतो. आठवत असेल आपल्याला लहानपणीचं सगळं. तिथं 15 वर्षाची मैत्री विसरून एका मुलानं म्हणजे मुलानं आपल्या हिंदू मित्राला, आता मित्र काय म्हणायचं, भोसकून मारलं. 11वीत शिकणारा मुलगा, त्याचा मित्र सुद्धा 11वीत शिकणारा. 11वीत शिकणारा मुलगा जो रोज त्याच्या बेंचवर बसणारा हिंदू मित्र आहे त्याला मारू शकतो. आणि का तर नुकतीच जी बकरी ईद झाली, काल परवा झाली ना, एकादशीच्या दिवशी होती. काय नेमकी ती एकादशीला दशीलाच येते काही कळत नाही. 2-3 वर्ष हेच सुरू आहे. ते येते की आणतात ते लोक काही कळत नाही, ते खरं सांगता येत नाही. पण त्या दिवशी आपल्या मित्राला फोन करून यांनी बोलवलं, आमच्याकडे असा असा उत्सव आहे, ये. आधी काही सांगितलं नाही. तो बिचारा आला मित्र आहे म्हणून. नंतर सांगितलं की बकरा कसा हलाल करतात तुला दाखवतो. तो म्हणाला मला ते सहन होणार नाही, मला पाहायचं नाही. 4-6 जणांनी धरून त्याला तिकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रखर विरोध केला. म्हणून त्याच्याच मित्रानं जो सुरा बकऱ्याच्या मानेवर चालवायचा तो याच्या पोटामध्ये खुपसला. रोज एकाच बेंचवर बसणारे 2 मित्र, मित्र म्हणायचं का? शांतताप्रिय समाज, शांतताप्रिय समाज. आणि त्यानंतर त्याच्या इतर मित्रांनी त्याला भोसकून मारून टाकलं. सध्या ती केस सुरू आहे. आमच्याकडे केसच होते, पुढे निकाल लागत नाही.
लागतो सगळे विसरून जातात आणि ह्या घटना घडत राहतात. आमची मुलं कधी शहाणी होणार आम्हाला माहिती नाही. अरे आता तरी या मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी उघड तरी होत आहेत. पूर्वी दाबल्या जात असत. उघड होत असताना आम्ही जागे जर होणार नसू तर काय बोलावं. म्हणून या कथांच्या माध्यमातून हे बघा, कथा कथेच्या ठिकाणी आहे. कुणाला वाटेल की बुवा हे सगळं न घेता फक्त गोड कथा सांगितली तर काय सांगता येईल. भक्ती ज्ञान वैराग्य वाढवणारी कथा सांगता येईल. पण त्यामुळं आजचा प्रश्न सुटणार नसेल हिंदू समाजाचा तर त्या कथेचं किती महत्व आहे. वेदांत पण या कथेतला भरपूर सांगता येईल. पण तो सांगण्यासारखी स्थिती आज आमची आहे का वेदांत येतो म्हणून वेदांत सांगायचं. आज समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कथा कशी उपयोगात आणता येईल, राष्ट्रासमोरची भीषण आव्हानं कशी आपल्याला पार करता येतील, याच्यासाठी या कथेचं प्रयोजन आहे. आणि ही रामदासी परंपरा ही पद्धत आहे. म्हणून कंटेम्पररी व्यंकटेश चरित्र काय आहे, आजच्या काळामध्ये त्या चरित्राचं महत्व काय हे कळलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायला पाहिजे. म्हणून भगवान जे या कलियुगामध्ये तुम्हा आम्हाला तारण्यासाठी प्रकट झालेले आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला आपला हिंदू समाज संघटित करावा लागेल, जागृत करावा लागेल. आणि तेच भगवान आपल्या चरित्रातून दाखवून देतात. काल आपण बघितलं की नारायणपुरामध्ये श्रीहरी पोहोचले निमित्त करून आणि पद्मावतीशी विवाह करायचा म्हणून प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला. श्रीहरींसाठीच तिने तो अवतार घेतलेला आहे, छाया सीतेनं पद्मावती रूपामध्ये. आणि आता ती श्रीहरींच्या प्राप्तीसाठी अत्यवस्थ झालेली आहे. याच्यातून एक शिकण्यासारखं आहे, कुणावर प्रेम करावं हे तरुणांना कळावं. प्रेमास्पद जगात एकच आहे भगवान. न मुलगा न मुलगी न मित्र, शत्रूवर तर कोणी प्रेम तसंही करत नाही. न शेजारी न आप्तेष्ट, कुणीही खरं प्रेमास्पद नाही. प्रेम केवळ भगवंतावर करावं आणि कर्तव्य म्हणून नारी धर्म, नर धर्म, पुत्र धर्म, कन्या धर्म, पती धर्म, पत्नी धर्म हे सर्व पाळावे कर्तव्य म्हणून. कारण आपण कुठं आलो या मृत्यू लोकामध्ये, आणि तेही भारतामध्ये. भारत आणि विदेशातला फरक आता विषय आलाच आहे म्हणून सांगू ठेवतो. भारत ही कर्मभूमी आहे आणि विदेशी भोगभूमी आहे. भोगासाठी उत्पन्न केलेली भूमी. भारत ही कर्मभूमी आहे, जिथं जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणार. सत्कर्म कराल पुण्य मिळेल, दुष्कर्म कराल पाप मिळेल, निष्काम कर्म कराल तर योग मिळेल. म्हणून आपण भारतामध्ये आहोत. भारतीय संस्कृतीनुसार प्रेम भगवंतावर करावं आणि आपले सगळे व्यवहार सांभाळावे. आणि प्रेम किती असावं हे पद्मावती शिकवते. ती पण माताच आहे, अंशात्मक आहे, लक्ष्मी पूर्ण आहे, पण तिचाच अंशही आहे, प्रतिबिंबात्मक आहे. पण प्रतिबिंबात्मक असली तरी प्रतिबिंब कुणाच आहे? भगवती लक्ष्मीचंच तर प्रतिबिंब आहे ना. कुश आणि लव कोण आहे? भगवान रामरायांच्या समोर दोन जर आरसे ठेवले तर रामरायांची दोन प्रतिबिंब दिसावीत तशी ही दोन मुलं दिसतात. वाल्मिकींनी वर्णन केले, बिंबात बिंबोत्थितौ.
म्हणून रामरायांची प्रतिबिंब दोन, कुश आणि लव. तसं लक्ष्मी मातेचं प्रतिबिंब हे एक आहे. सीता मातेचं हे एक प्रतिबिंब आहे, तिचं नाव आहे या अवतारामध्ये पद्मावती. म्हणून ती सुद्धा आहे जगदंबेचं स्वरूप आहे. जगदंबा पद्मावती माता की जय. म्हणून नारी धर्माचा जरी विचार केला तरी स्त्रियांना आणि मुलींना कुणावर प्रेम करायला हवं हे पद्मावती शिकवते. श्रीहरींना प्राप्त करून घेईन. एक विषय महत्वाचा सांगून ठेवतो. काल आपण अधिक मासाचा विचार केला. जावई विष्णू, तसा पती सुद्धा विष्णूच म्हणावा. त्याला कोण डिमांडच देत नाही. घरात लक्ष्मी आली, घरात लक्ष्मी आली किती वेळा म्हटलं जातं? बोला, म्हटलं जातं की नाही? सून आली घरामध्ये काय म्हटलं जातं? कोण आलं? लक्ष्मी आली म्हणतात. ज्याच्याशी विवाह झालाय तो कोण आहे? मग एकदा तरी म्हणा त्याला विष्णू आहे म्हणून. एकदाही म्हणत नाही त्याला, किंमतच नाही त्याची. तिला नुसतं लक्ष्मी लक्ष्मी म्हणायचं. तिला संधी मिळते, मला लक्ष्मी म्हणतात तर मला सुंदर आभूषण पाहिजे. मी काय लंकेतली पार्वती नाहीये, मी लक्ष्मी आहे, मला आभूषण पाहिजे. लक्ष्मीचा पती कोण आहे? विष्णू आहे ना. त्याच्यासाठी म्हणा की जरा विष्णू आहे तो म्हणून. 3 वर्षातून एकदा म्हणणार तुम्ही, हिला रोज लक्ष्मी म्हणणार. जय जय. कुठली पद्धत आहे? विनोदाचा भाग सोडून देऊ, पण का विषय मी हा आणला याचं कारण पतीला विष्णू स्वरूपामध्ये पाहावं. ही शिकवण आहे आमच्या मुलींना दिलेली. आता प्रत्येकीला विष्णू कसा काय मिळेल? पद्मावती सारखा एवढी आहे तयारी? नाही मिळणार. मग काय करा? तुम्हाला तर सगळे लक्ष्मी लक्ष्मी म्हणणार आहे. तुम्हीच त्यांना विष्णू म्हणत जा. बाकी कोणी म्हटलं न म्हटलं तरी मी लक्ष्मी म्हणून माझे तुम्ही विष्णू असं म्हणा. पतीला विष्णू स्वरूप मानून त्याप्रमाणे त्याच्याशी आचरण ठेवावं. आणि यदा कदाचित आपल्या प्रारब्धानुसार वैधव्य योग आला तर विष्णूला पतिरूपामध्ये पाहावं. व्यासस्मृतीचं वचन आहे. म्हणून सदैव मी पतीसहितच आहे ही भावना असावी. व्यवहारामध्ये ते नियम पाळावे, पण आतून ही भावना असावी मी सदैव पतीसहित आहे. आतापर्यंत मला 2 हात असणाराच पती होता. नाव आय एम एलिव्हेटेड, पोस्टिंग वाढलं माझं. आता मला चतुर्भुज पती प्राप्त झाला की ज्याच्याशी विवाह करायचीही गरज नाही. म्हणून पती असेपर्यंत पतीमध्ये विष्णू पहा. प्रारब्ध योगामध्ये वैधव्य आलं तर विष्णूमध्ये पतीला पहा. ही आपल्या संस्कृतीची शिकवण नारींसाठी आहे. आणि आता पद्मावती इतकी भाग्यवती आहे की ती विष्णूलाच पती मानून बसलेली आहे. तोच मला पती म्हणून हवा आहे. आणि अशी ज्या वेळेला विवाह ठरला, श्रीनिवासांशीचा विवाह करायचा आणि सर्व व्यवस्था झाली. लक्ष्मी मातेला पाचारलं गेलं, तिलाही ते स्मरण करवलं गेलं आणि त्यानुसार वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी विवाह निश्चित केला गेला. सर्व वराडी मंडळी येऊन पोहोचली
नारायणपुरामध्ये मोठी सभा निर्माण करण्यात आली आणि आता देवी देवता ऋषी यक्ष किन्नर विद्याधर ऋषी सर्वच्या सर्व हे सर्व नारायणपुराच्या दिशेनं भगवंताच्या बरोबर निघालेले. पद्मावती तीर्थापाशी शुकांचा आश्रम आहे. या आश्रमामध्ये सगळे येऊन पोहोचले. शुकमुनींना कळलं भगवान आलेले आहेत म्हणून शुकांना परम आनंद झाला. ते धावत आले आणि भगवंताची अगदी अंतःकरणपूर्वक स्तुती करायला त्यांनी प्रारंभ केला. महाराज
महाराज महाराज राज अवतारी गिरिवरी महाराज गिरिवरी महाराज कर्पूर आरत्या बघा समर्थांनी काय काय रचना करून ठेवल्या, सगळी बंदिशच आहे. अशा हजारो बंदिशी म्हणणारे लोक कमी. भगवंताची अपार स्तुती शुकमुनी करतात. भगवान प्रेमाने म्हणतात, शुका काय हवंय, इतकी का स्तुती करतो, काय हवंय तुला? तेव्हा शुकमुनी म्हणतात, देवा माझ्या आश्रमाच्या द्वाराशी आलेले आहात, भोजन कराल तर बरं होईल. इतके सगळे लोक मागाय, इतक्या सगळ्यांचं भोजन शुकमुनी कधी करणार? भगवान म्हणाले, इतक्या सगळ्यांचं भोजन नाही, तुमच्या एकट्यालाच जेवण. एकट्यानं खायचं भारतातली पद्धत आहे, म्हणजे सध्याच बोलत नाहीये, ही परंपरा आहे आपली. एक तीळ 7 जणात वाटून खाल्ला, कधी खाल्ला कुणी बघ. 5 पांडव, त्यांची एक आई कुंती आणि एक पत्नी द्रौपदी. किती झाले? ज्या दिवशी फक्त एक तीळ शिल्लक, भिक्षा मागायचे भूमिगत असताना एक तीळ शिल्लक होता. वेळ प्रसंगी असंही करावं लागतं. गीता तर सांगते, जो एकट्यासाठी बनवतो आणि एकटा खातो तो पाप खातो. तो अन्न जेवत नाही, अन्नाच्या माध्यमातून पाप भक्षण करतो. तुम्ही म्हणाल, बुवा आम्ही एकटेच असतो, तर मी पण एकटाच असतो बऱ्याच वेळेला. मग पठ्यामध्ये स्वयंपाक करावा लागतो, त्यावेळेला काय करायचं? त्यावेळेला पशु पक्षी भूत मात्र पितर इत्यादिकांना नैवेद्य दाखवून मग
दाखवलेला आपण ग्रहण करायचं. ही पद्धत आहे. भगवान म्हणाले, अरे मी एकटा जेवायचा, बाकीच्यांचं काय? शुक काही सामान्य नाही. शुक म्हणाले, तुम्हा एकट्याला खाऊ घातलं म्हणजे ब्रह्मांडाला खाऊ घातल्याचं पण नाही. देवा आठवा, ज्या वेळेला 10,000 शिष्य घेऊन दुर्वासा ऋषी पांडवांचं सत्व पाहण्यासाठी दुपारी नव्हे संध्याकाळी ज्या वेळेला द्रौपदी नक्की जेवलेली असेल मनामध्ये असताना, अशा वेळेला ते येऊन पोहोचले आणि फार मोठं संकट पांडवांवरती कोसळलं. द्रौपदीने तुमचा धावा केला आणि तुम्ही तिथं कृष्ण रूपामध्ये पोहोचला. त्यावेळेला काय केलं? अन्न पात्राला चिकटलेला एक भाजीचा देठ तेवढा ग्रहण केला, जिभेवर ठेवला आणि म्हटलं, या शाप ग्रहणामुळं सगळं ब्रह्मांड तृप्त हो. अँड द रिझल्ट वॉज 10,000च्या 10,000 10 दिशांना जायचं. नको म्हणाले, या भगवत भक्तांच्या नादाला लागायला नको. त्यांचं सुदर्शन चक्र मागं लागलं तर काय करता? असे तुम्ही आहात, या गरीबाच्या हातचं अन्न भक्षण करा. भगवंताला जेव्हा बकुळा मातेनं आग्रह केला, भगवान म्हणाले ठीक आहे. आणि खरंच गरीबाच्या हातचं अंगावर वस्त्र नाही त्यांच्या, शुकांच्या. असे शुक आहे. काही लोक नेता म्हणतात, आमच्या गरीबाच्या झोपडीला पाय लावा. ही झोपडी तर मग महाल कशाला म्हणायचं? जाडं भरडं अन्न खा, यालाच गोड माना. असते सगळंच गोड, आता त्याला गोड वेगळं मानायचं म्हणजे अवघडच झालं. पण खरे खुरे हे गरीब होते. भगवंतांनी होकार दिला, इतका आनंद झाला. पद्मावती तीर्थामध्ये स्नान शुकांनी केलं आणि अमृतीचं बीज त्याचं चूर्ण बनवलं. मूठभर तांदूळ घेतले, ते कांडून काढले, तिंतिणी वृक्षाचा रस काढला आणि बृहती फळाचा गर त्याच्यामध्ये मिसळला आणि हे सगळं एक जीव करून एक उत्तम असं अन्न शिजवलं, हे बनवलं आणि कमळाच्या पानावरती दिलं. कमलापतींना कमळाच्या पानावरती दिलं आणि म्हटलं, करा आता आचम्य प्राणान आयम्य, सुरू करा. आणि शुक भगवान ते अन्न ग्रहण करत असताना म्हणतात, देवा तू भक्ती पाहतोस रे, तू भक्त वेल्हाळ आहेस. भक्ताचा तुला लळा आहे, तू भक्त वेल्हाळ आहेस. अरे किती तुच्छ असणारी ती शबरी, तिनं दिलेलं फळ तू आनंदाने ग्रहण केलीस. तो गरीब सुदामा, तो देत नसताना त्याच्या कनवटीला लावलेला तो पोह्याचा भाग तू ग्रहण केलास. तू विदुरा घरच्या कड्या खाल्ल्यास. धर्मा घरी उच्चिष्ठ काढी, पार्थाची धुतली घोडी, थोर प्राणाची प्रौढी, श्रीनिवासन पाहे. जय जय रघुवीर समर्थ व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. राजसूय यज्ञ होता त्यावेळेला अनेकांना अनेक कार्य वाटप झालं होतं. भगवंतांनी स्वतःकडे काय कार्य घेतलं? युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ. आधी तर भीमाकरवी तो दुष्ट जयद्रथ मारवला आणि त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कार्य वाटप झालं राजसूय यज्ञाचं, आधी तर अग्रपूजा झाली, ती भगवंताचीच झाली, त्याच्यामध्ये बरेच प्रकार घडले. पण अग्रपूजा करून घेणारा भगवान जेव्हा कार्य वाटप झालं तेव्हा भगवंताने स्वतःकडे कार्य काय ठेवलं? भगवंताने स्वतःकडे कार्य घेतलं, जितके म्हणून ब्राह्मण भोजनाला येतील त्यांचं पाद प्रक्षालन मी करेन आणि त्यांचं भोजन झाल्यानंतर उष्ट्या पत्रावळ्या काढायचं काम मी करेन.
ही सेवा भगवान स्वतः घेतात आणि आपल्याला शिकवतात. कुठलंही कार्य हे कनिष्ठ नाही, तुच्छ नाही, पण त्याचा हेतू शुद्ध पाहिजे. हेतू हा शुद्ध हवा. युद्धाच्या वेळेला अर्जुन आपल्या शिबिरामध्ये आवरत असे किंवा निवांत झोपलेला असे, या घोड्यांचं रक्षण करणं आणि त्यांचा खरारा करणं, त्यांची स्वच्छता करणं, त्यांचा चंदी चारा त्यांना खायला घालणं, हे काम कोण करत असे? भगवान स्वतः हे कार्य करत असे. आणि म्हणून थोरपणाची प्रौढी श्रीनिवास न पाहे. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा 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 व्यंकटरमणा गोविंदा. गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा सर्व घटी आत्माराम व्यापक एकची परब्रह्म या रागी क्षुधा दुर्गम शांत झाली सर्वांची. अरे बाहेर ऋषिक उपायमान झाले, हा शुक आम्हा सगळ्या ऋषींना ब्राह्मणांना क्षुधित ठेवून भुकेला ठेवून एकट्या श्रीहरींना खाऊ घालतो. क्षुधार्थ झालेले सगळे शाप देण्यासाठी प्रवृत्त झाले. याला दुर्धर शाप दे. भगवंताची सेवा करणारा, भगवंताला प्रसाद नैवेद्य दाखवणारा आणि त्याचा प्रसाद ग्रहण करणारा, याचं जगामध्ये कधीही अतीत होत नाही. अल्पस्यपि धर्मस्य त्रायतो महतो भया, त्रायते महतो भया, असं भगवान गीतेमध्ये सांगतात. अल्प
अल्प सुद्धा हा धर्म तुम्ही पालन केला तर मोठ्या भयापासून म्हणजे अधप्पातापासून मोठं भय कोणतं? गरिबी येणं, आजारी होणं, ती छोटी भय आहे. अचानक प्रारब्धाच्या योगानं रस्त्यावर यायची वेळ येणं, अचानक प्रचंड मोठ्या रोगाचा आघात होणं, कोणीतरी महत्वाची व्यक्ती किंवा प्रिय व्यक्ती दूर निघून जाणं, सोडून जाणं, तिचं निधन होणं, हे महत भय नाही, ही छोटी भय आहे. महत भय कोणतं? मृत्यूनंतर पुन्हा नरदेह न मिळता तिर्यक योनीमध्ये जन्म मिळणं, हे महत भय. ही छोटी भय आहे. प्रारब्ध संपलं की ते निघून जात. त्रायते महतो भया, थोडं सुद्धा जो या धर्माचं पालन करेल त्याला महत भय म्हणजे अधप्पातापासून हा धर्म वाचवेल, इतकं ठामपणे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आणि साक्षात भगवान समोर असताना त्यांना नैवेद्य दाखवलेला आहे. त्यांना कोणता शाप लागू पडेल सांगा? सगळे ऋषी कोपायमान झाले, शाप देण्याला प्रवृत्त झाले. भगवान श्रीहरींना ते कळलं. भगवान उठले, बाहेर आले आणि फक्त एक फुंकर घातली. भगवंताची ती फुंकर आहे. दिव्य सुगंध सगळीकडे पसरला आणि असा तो सुगंध पसरला की त्या सुगंधाच्या योगानच सगळ्यांची पोटं भरून गेली. सगळ्यांची क्षुधा शांत झाली, सगळे तृप्त झाले. व्यंकटरमण गोविंदा. आणि त्या ठिकाणी तिथंच निवास करून सर्वजण वैशाख शुक्ल नवमीच्या पहाटे सकाळी उठून नारायणपुराच्या दिशेने सगळे हे पुढे गेले. तिकडे नारायणपुरामध्ये काय सुरू आहे? राजा आणि राणी व पद्मावती यांनी मंगल स्नान केले. सुंदर अशी 4 प्रकारची वाद्य, मंगल वाद्य वाजतायत आणि गायन सुरू आहे. कोणती 4 वाद्य सांगा? मला काय कथा तुम्ही सांगणार आहे, मला काय विचार? 4 प्रकारची वाद्य, सुशीर वाद्य, तंतुवाद्य, अवनद्ध वाद्य आणि घनवाद्य, हे वाद्याचे 4 प्रकार आहेत. सुशीर एरोफोन, फुंकेनं वाजवायचं वाद्य. बासरी आहे, शहनाई आहे, कुणाला एकदम आठवेत, तुतारी आठवेत, त्याची पिपाणी झाली आता, तुतारी राहिली नाही. ज्याला कळलं त्याला कळलं, बाकीच्याने सोडून द्यायचं. वो असत मध्ये मध्ये काहीतरी बडबडत असतं म्हणायचं, त्याचं सोडून. ही सगळी काय आहेत? सुशीर वाद्य. दुसरी आहेत ती तंतुवाद्य, सगळ्यांना माहिती आहेत, सतार, सरोद इत्यादी, वीणा. तिसरं आहे ते अवनद्ध वाद्य, चामड्यानं झाकलेलं वाद्य, अवनद्ध, तबला, पखावाची. आणि चौथा आहे ते घनवाद्य, मंजिरा, टाळ, झांज इत्यादी. या 4 प्रकारची वाद्य हिंदू संगीत शास्त्रामध्ये वापरली जातात. ही 4ही वाद्य वाजवून सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे.
मंगल गायन सुरू आहे. पद्मावतीला सजवून छान एका सजवलेल्या हत्तीवर बसवण्यात आलं आणि भगवान व्यंकटेशांचं प्रचंड मोठं वराड, इकडून पाहिलं तर तिकडचा अंत कळत नाही, तिकडं पाहिलं तर इकडचा अंत कळत नाही. इतकं प्रचंड मोठं वराड तिथे येऊन पोहोचलं. नारायणपुराच्या अगदी वेशीवर येऊन पोहोचलं. राजा अत्यंत उत्कंठित आहे भगवान श्रीनिवासांना पाहण्यासाठी. त्यांनी खूप पाहिलं पण त्याला काही भगवान दिसेच ना. कशी सेना आहे पहा. रक्तवर्णाची पदाती सेना आहे, श्वेतवर्णाची अश्वसेना आहे, कृष्ण वर्णाची करी सेना, करी म्हणजे हत्ती, इंदंत पुल्लिंगी शब्द, करी सेना आणि नील वर्णाची रथसेना आहे. या चार सेना बरोबर घेऊन भगवान निघालेले आहेत. पदाती याचा अर्थ स्थूल देह, श्वेतवर्णाचा पदाती. अश्वदल आहे हे सूक्ष्म देह. अश्व वेगवान असतो ना, आपलं मन पण कसं धावतं, वेगात धावतं, म्हणून अश्वदल हे सूक्ष्म देह आहे. कारण देह हा करी सेना आहे, म्हणजे हत्ती सारखा आहे. शास्त्रात एक वचन आहे, सर्वे पदा हस्तिपदे पतंती. सर्व पावलं हत्तीच्या पावलामध्ये मावतात ना. हत्तीच्या पावलामध्ये सगळ्यांची पावलं बसतात. कारण देह हा असा आहे ज्याच्यामध्ये सर्व काही येऊन सामावतं, म्हणून तर तो कारण आहे. तुमच्या जन्माचं कारण असणारा तो देह आहे. कारण देहामध्ये अविद्या, काम आणि कर्म हे 3 विभाग प्रमुख आहेत. थोडासा वेदांत सांगणार, फार नाही, टेन्शन घेऊ नका आणि पुढे जायचं. मुख्य कथा आहे. अविद्या निर्माण झाली म्हणून इच्छा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली म्हणून कर्म केलं, कर्माचं फळ म्हणून जन्म आला. येतं लक्षात. आणि म्हणून अविद्या नष्ट केल्याशिवाय भगवत प्राप्ती नाही आणि मुक्ती नाही. म्हणून जो काही परमार्थ साधायचा आहे तो सर्वच्या सर्व अविद्या नाशाचा उपाय आहे. जोपर्यंत अविद्या नाश नाही तोपर्यंत मुक्ती नाही. कारण अविद्या नाश होणार नाही तोपर्यंत इच्छा संपणार नाही, म्हणजेच वासना संपणार नाही. आणि जोपर्यंत वासना संपणार नाही त्या वासनाची तृप्ती करण्यासाठी केलेलं कर्म संपणार नाही. आणि जोपर्यंत कर्म संपणार नाही, कर्म विपाकाचा सिद्धांतानुसार जन्म घेतच राहावं लागेल. मग पुण्य भोगायचा असेल तर उत्तम जन्म स्वर्गाधिकांचा, पाप भोगायचा असेल तर कनिष्ठ जन्म पशु प्राण्यांचा किंवा नरकाचा सुद्धा, आणि दोघांचा बॅलन्स असेल तर मनुष्य जन्म. म्हणून पहिल्यांदा अविद्या जिंकायला, आणि त्याच्यासाठी सगळा हा खटाटोप आहे. अविद्या येन केन प्रकारेण अविद्या नष्ट व्हावी, विद्येची प्राप्ती व्हावी, जेणेकरून काम नष्ट व्हावी. काम नष्ट झाला की काम प्राप्तीसाठी होणारा कर्म नष्ट होईल, आणि कर्म नष्ट झालं की तुम्ही निष्कर्म होऊन भगवत प्राप्तीसाठी पात्र व्हा. ते भगवान आपल्याला दाखवतात. आणि म्हणून तो कारण देह आणि अश्व जोडलेला नीलवर्णाचा रथांची जी सेना आहे ती महाकारण, म्हणजेच जिथं परमात्मा स्वतः आत्मरूपानं विद्यमान आहे. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा, जय जय रघुवीर समर्थ. राजा पाहतो भगवान श्रीनिवास आहेत कुठं. इतकी प्रचंड सेना पसरलेली आहे, भगवान श्रीनिवास दिसतच नाहीये. आणि शिव आणि ब्रह्मदेव यांच्या मध्ये एका उत्तम रथामध्ये भगवान बसलेले आहेत असं या राजाला दिसलं. आणि भगवंताला पाहता क्षणी, त्यांचं ते दिव्य अद्भुत रूप पाहता क्षणी राजा गदगद झाला. रूप पाहता लोचनी, भगवंताचं ते दिव्य रूप पाहिलं.
आणि भगवान सुद्धा इकडे म्हणतात या पद्मावतीचा पिता तो राजा कुठे दिसत नाही नारदा, जरा दाखवता का मला? नारद कोण आहे? जे मार्ग दाखवणारे आहेत त्यांना नारद म्हणायचं. आपण त्यांना कळीचा नारद केलेला आहे. आम्हाला एक कळले बुवा, उद्या आम्ही हे म्हणणार होतो पण आज म्हणवत नाही, कथा होईपर्यंत तरी आम्हाला तर तुम्हीच नारद वाटता. तर कळीच आहे बरं का. आपण त्यांना कळीचा केलेला आहे. कधी कधी ते तसं वागतात सुद्धा, पण त्यांच्या प्रत्येक कृत्यामध्ये जगाचं हित होईल हे ते पहा. जगद्हिताय संतांचं आचरण हे स्वांत सुखाय जगद्हिताय च असं असतं. स्वतःला आनंद मिळावा आणि जगाचं हित व्हावं यासाठी संत वागतात, आचरण करतात. नारदांचं तसंच आहे. यो नारद दातीस नारदः, जो आत्मतत्वाचं ज्ञान देतो. नार शब्दाचा अर्थ आत्मतत्वाचं ज्ञान असं. आत्मतत्वाचं जो ज्ञान देतो तो कोण आहे? नारद आहे. आणि म्हणून नारदांना इतकं मोठं स्थान आहे भगवंताच्या जवळचं. भगवान नारदांना विचारतात, नारदा अरे हा राजा कुठे आहे रे या समोरच्या सेनेमध्ये? आणि नारदांनी सांगितलं, दीर्घ बाहू असणारा, दीर्घ श्मश्रू आणि दाढी असणारा असा मोठ्याच्या मोठ्या प्रचंड मोठ्या अशा रथामध्ये आरूढ झालेला तोच हा आकाश राजा आहे. आणि हत्तीनीवर माग बसून आलेली पद्मावती चोर दृष्टीनं श्रीनिवासांना चरणांपासून मस्तकापर्यंत निहाळते. भगवंताला चरणापासून मस्तकापर्यंत निहाळते, दुरून निहाळते. हे किती सीता माता आणि या पद्मावतीत साम्य आहे बघा. सीता मातेनं सुद्धा रावणाच्या तावडीतून सुटून परत आल्यानंतर भगवंताच्या समोर उभं राहिल्यानंतर ह्याच पद्धतीनं पाहिलेलं आहे. वाल्मिकींनी वर्णन केलं. आपाद मस्तक भगवंताला मनसोक्त निहाळलेलं आहे. कारण ज्याला पाहावं असा तो एकमेव जगात आहे. लक्षात घ्या. कामदृष्टीनं हे बघू नका की साक्षात जगदंबा आहे. लक्षात घ्या, तुमच्या आमच्यासारखी स्त्री पुरुषांची भावना त्यांच्यात नाहीये. ही काही कामवश झालेली लीला नाहीये. जगात पाहण्यास एकमेव योग्य जर कोणी असेल तर तो भगवान आहे. वेदांत लक्षात घ्या. म्हणून बृहदारण्यक उपनिषद म्हणतं, आत्मा वा अरे द्रष्टव्यो श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य. जर कुणाला पाहायचं असेल या जगात तर त्या आत्म्याला पहा. आणि अद्वैत वेदांतानुसार आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीत. आणि तोच परमात्मा आता श्रीनिवास भगवान म्हणून इथे उपस्थित आहे. म्हणून पद्मावती भगवंताला एकीकडे तर पती खायचा आहे अजून, म्हणून त्याला पाहणं उचित नाही, बरोबर ना? पण ठरलेला ची संका कावर अनुस्वार, बरं का? कावर अनुस्वार लोक द्यायचं विसरतात. का असा आहे तो ची चौका आपण आहोत म्हणून पाहणंही उचित नाही आणि नाही पाहिलं तर राहवत नाही. अशा स्थितीमध्ये आहे. काय खरं आहे हे लक्षात घ्या. पाहावं तर भगवंताला, दुसऱ्याला पाहण्यासारखं काहीच नाही जगात. हे पद्मावती माता आपल्याला समजावून सांगते. पाहण्यास योग्य केवळ भगवान आहे. म्हणून मंदिरात गेल्यानंतर सुद्धा ना डोळे भरून त्याला पाहावं. ज्याच्या मंदिरात जाल डोळे भरून त्याला पाहावं. आपाद मस्तक. एकदा मी गेलो होतो, परत एक जण येत होता, ओळखीचा होता म्हणून थोडा स्वभावपणाने विचारला, रे काय काय केलं? हो मंदिरातून आलो. म्हटलं कुणाचं मंदिर होतं? थांबा बघून सांगतो. हे आमचं दर्शन. बाहेर काय आता नेहमी येतोस ना, मग कुणाचं लक्षात नाही? तसं नाही बुवा,
3 मंदिरं आहेत इथं जवळजवळ. कुठल्या मंदिरात गेलो एवढं माहिती आहे, तिघात गेलो नाही तर तिन्ही नावं सांगितली असती. एकाच मंदिरात घाई असल्यामुळे एकाच मंदिरात जाऊन आलो, नेमकं कुठलं गेलो आता जाऊन सांगतो मला. ही आमची अवस्था. हे काही टिकमार्क करण्यासाठी जायचं नाही मंदिरात. जाऊन आलो कुणाला सांगायचं आहे का जाऊन आला की नाही ते. किती घाई असते आम्हाला. छान मंदिरात जावं, आधी मंदिराच्या भोवतीनं प्रदक्षिणा करावी. त्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या दिव्य वनस्पती आहेत म्हणजे असल्या पाहिजे, नसतील तर लावा. दिव्य वनस्पती म्हणजे कोणत्या? वड, पिंपळ, औदुंबर ही जी महत्वाची झाडं आहेत त्या विभूती रूपात आहेत, ह्यांचं दर्शन घेऊन इथं देवता निवास करतात. वटमूले वसेत ब्रह्मा, वटमध्ये जनार्दनः, वटाग्रे वसते रुद्रः, वटाश्रिता च सावित्री. वटाच्या आश्रयाने या देवता राहतात, वडाच्या झाडाच्या. तसंच पिंपळ आहे ही. यांचं दर्शन घेत यांना प्रार्थना करावी. हे वृक्ष रूपी देवतांनो आणि वृक्षाच्या आश्रयानं राहणाऱ्या देवतांनो, मी आता भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आज जात आहे, तुमची अनुमती असावी. तुम्ही पहिला मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा, मग आत प्रवेश. प्रत्येकासह घंटा सगळं सांगणार नाही, आत जायचं. मग गाभाऱ्याच्या समोर जे भगवान आहेत, मग त्यांचे जे विग्रह आहेत त्यांचं आपादमस्तक दर्शन. भाव विभोर होऊन तुला प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालतोय आणि ते पुण्य मिळवतोय. सर्व तीर्थ तुझ्या चरणात आहेत ना, भगवंताच्या चरणात सगळी तीर्थ आहेत. त्याला प्रदक्षिणा घातली म्हणजे सगळ्या तीर्थांचंच पुण्य मिळालं. ही भावना करून प्रदक्षिणा करून त्यानंतर साष्टांग नमस्कार, तोही समोरून नाही, कारण भगवंताच्या समोर उभारायचा फक्त हनुमंतरायांना अधिकार. हनुमंतांना एवढे आपण मोठे नाही. भगवान समोर मी त्यांच्या समोर फार दिवे लावले. भगवंताच्या समोर फक्त उभारायचा अधिकार हनुमंतरायांना आहे. म्हणून रामरायांच्या समोर बरोबर महाविग्रह असतात की नाही, त्याचाही नियम असा, रामरायांच्या चरणाची जिथं उंची आहे तिथं हनुमंताच्या मस्तकाची उंची यायला हवी. सज्जनगडावर बघा, नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन बघा, सत्यज्ञानी इथे बघा. आता आपल्या इथं महाविद्यालयांचं मुख्य मंदिर आहे, नंतर रामरायांचं मंदिर झालं. मुख्य महाविद्यालयांचं मंदिर आहे, त्यामुळे तो विषय इथं तसा लागू नाही. पण रामरायांच्या मंदिराबद्दल बोलतो, जिथं समोर मारुती तिथं चरणाशी बाजूला आहे, तो विषय परत वेगळा. म्हणून महाविद्यालयांनी समोरून नमस्कार करायचा, आपण बाजूला थोडं व्हायचं आणि नमस्कार करायचा. आणि तो झाल्यानंतर साष्टांग नमस्कार कोणी घातला, आधी त्या भगवंताचं रूप हृदयात स्थिर केलं, ते रूप आठवत प्रदक्षिणा केल्या. त्याच्यात परत विष्णूला किती, शिवांना किती, देवीला किती, गणेशाला किती, हे सगळे नियम आहेत, ते सगळं सांगत नाही. आता विष्णू म्हणून सांगतो 4 प्रदक्षिणा. हे करून नमस्कार करून, नमस्कार केला म्हणजे मी तुला शरण आहे, माझ्या जीवनाचा सगळा भार तुझ्यावर आहे असं म्हणणं म्हणजे नमस्कार. हे भाव आतमध्ये हवे शरीराने क्रिया करताना. आणि हे करून तेच रूप हृदयामध्ये धारण करून कोपऱ्यात बाजूला बसून जे काही स्तोत्र म्हणायचं असेल, पाठ म्हणायचं असेल, जप करायचा असेल, ध्यान करायचं असेल ते करावं. शक्यतो उत्तराभिमुख राहून किंवा पूर्वाभिमुख, शक्य नसेल तर पश्चिमाभिमुख, पण दक्षिणाभिमुख नको. आणि हे करून भगवंताचं नाम घेत घेत पुन्हा घरी यावं. मध्ये कुणाशी गप्पा न मारता, जातानाही गप्पा मारायच्या नाही, येताही नाही मारायच्या. जाताना माझ्या भगवंताला मी भेटायला चालू या उत्कंठेनं जावं, परत येताना त्या भगवंताला घरी घेऊन मी चाललोय या भावनेनं जावं. ह्याला देवदर्शन असं म्हणतात. म्हणजे देवाच्या दर्शनाला जाणं असं म्हणतात, नाहीतर देवाला मी दर्शन द्यायला गेलो असं त्याचा अर्थ होतो.
नेहमी करतो तसं. तो काय हलायला तयार नाही. मला त्याला भेटायला जायला पाहिजे, दर्शन द्यायला, पण जागेवर आहे की नाही तेही बघायला हवं. मी नाही करतो. म्हणून हा भाव लक्षात घेऊन भगवंताला पाहावं. पद्मावती चोरून पाहतीये, व्यवहार आहे त्याच्यामध्ये, पण रूप स्वरूप बघा काय आहे. पाहण्यासारखा तोच एक मात्र